विधान परिषद निवडणुकीच्या अर्जांची आजपासून छाननी 17 जागांसाठी महायुती आणि मविया मैदानात, तर बंडखोरांना थंड करण्याचं महायुतीपुढे आव्हान। विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का, अहिल्यानगर आणि नाशिकमध्ये मवियाचा उमेदवारच नाही, मविया अपक्षांना पाठिंबा देण्याची शक्यता। ठाण्यात भाजप शिवसेनेमध्ये दरी, रवींद्र फाटकांचा अर्ज भरताना भाजपचे 9 आमदार गैरहजर, स्वतः एकनाथ शिंदे आले असतानाही भाजप आमदारांची दांडी, ठाण्यात भाजपचं संख्याबळ शिवसेनेपेक्षा जास्त। भाजपकडून शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम, शिंदेचे नेते अब्दुल सत्तारांच्या सनसनाटी आरोपामुळे महायुतीतील नाराजी चव्हाट्यावर, संभाजीनगरमध्ये भाजप विरोधात सत्तारांचा मुलगा मैदानात। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पाणी परिस्थिती आणि अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीवरती होणार चर्चा, तर कर्जमाफीचा निर्णय होणार का याची उत्कंठा। भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याची रेकी, पोलिसांवरती दहशतवादी हल्ल्याचा होता कट, वांद्र्यातील अनधिकृत मशिदीच्या पाडकामाचा बदला घेण्यासाठी कट रचल्याचा पोलिसांना संशय। अहिल्यानगरमधील उद्यानात मुस्लिम महिलांकडून नमाज पठण, गंगा उद्यानातील नमाज पठणाचा व्हिडिओ समोर, आमदार संग्राम जगतापांसह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून हनुमान चालीसा पठण। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंचा धडाका सुरूच, 2 दिवसांमध्ये 40 ठिकाणी छापेमारी, 32 भेसळखोरांना अटक, 12.16 लाखांचा मुद्देमाल जप्त। तामिळनाडूमध्ये भाजपला मोठा धक्का, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई भाजपचा त्याग करून नवा पक्ष स्थापन करणार, भाजपच्या नेतृत्वासोबत गंभीर मतभेद होते असं अण्णामलाईंचं वक्तव्य। अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष सुरूच, अमेरिकेचे ड्रोन पाडल्याचा इराणचा दावा, तर अमेरिकेनं इराणचा क्षेपणास्त्र हल्ला निष्क्रिय केल्याचा दावा। लेबनॉनवरच्या हल्ल्यांमुळे डोनाल्ड ट्रम्प नेत्यानाहूंवरती संतापले, मी नसतो तर आज तुम्ही तुरुंगात गेला असता, ट्रम्प यांचा संताप, तर लेबनॉनवरती हल्ले करण्यास ट्रम्प यांची मनाई। रेल्वे प्रवाशांच्या वेटिंग तिकिटांची संख्या कमी होणार, स्लीपरच्या वेटिंग तिकिटांची संख्या 400 वरून 200 वर आणणार, वेटिंग तिकिटावरती प्रवास केल्यास दंडात्मक कारवाई करणार। अभिनेत्री रवीना टंडनच्या आईचं 25 लाखांचे दागिने चोरणाऱ्या रशीद छाबरियाला अटक, 2020 पासून करत होती रवीनाच्या आईची देखभाल, दागिने महागडी घड्याळ चोरून झाली होती फरार। वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात घ्या, त्यानं अजून किती छान खेळावं, माजी कसोटीपटू अजय जडेजाचा सवाल, आता घेणार नाही तर मग कधी, अशी विचारणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।